भूताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह जरामरणोज्झित वित विहार विचिंतित निर्मल निरहंकार अचिंत्य चरित्र विदर्प विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह। काय सांगितलं होतं अर्थ? जरा मरणोज्झित वित विहार सिद्ध कसे आहे? जन्म जरा व्याधी मरण दोष या सगळ्यांनी रहित आहेत। तर इथपर्यंत हे विशेषण बघितलं होतं आपण की प्रत्येकाचा स्वभाव असा आहे कसा अजर आहे अमर आहे म्हणजे स्वभावामध्ये न जरा आहे न मरण आहे। तर जरा मरणाने रहित हा मी सुद्धा सिद्ध स्वरूप आहे। काय तर विचारलं होतं तुम्हाला मी, काय विचारलं होतं उत्तर द्यायसाठी? मरणाची अवस्था कोणाला पण इष्ट नाही आहे, कारण मरण कोणाला अपेक्षित नाही आहे कोणाला। आता असे अनेक जण आहेत की समजा काय म्हणायचं दुःखाने काय रोगाने पीडित आहेत, कष्टी आहेत, दुःखी आहेत, दिनहीन आहेत, दरिद्री आहेत, ते म्हणतात की हे असलं जगण्यापेक्षा मरण चांगलं। पण नुसतं म्हणतात बरं का, मरण समोर आलं तर कोणालाही मरायचं नसतं। म्हणून सांगितलं की मरण ही इष्ट गोष्ट नाही आहे। मग किती गतीमध्ये मरण अपेक्षित असतो म्हणजे किती आयु शुभ म्हटल्या जातात। 3 आयु शुभ आणि 1 आयु अशुभ आहे। जसं की नरक गती, तर नरकाला गेलेला जीव प्रत्येक जीव आहे तो मरणाची इच्छा करतो, म्हणजे तिथं कोणालाही जगायची इच्छा नसते। आणि तिर्यंच गतीला जाताना सगळे म्हणणार की असल्या ठिकाणी जगायचं नाही आहे, नको, पण तिथं जन्मल्यावर कोणालाही मरायचं नसतं। कोणाचं एक्झाम्पल आहे? कोण असं होतं की ते तिर्यंच गतीला गेल्यावर तिथून बाहेर पडायला नको वाटलं त्याला? राजा तो मेला ना, राजा मरून त्या विष्ठेमध्ये जन्मला आणि बोला अळीचा जीव झाला नाही, अळीचा जीव झाला नाही ते सांगितलेलं असते मुलांना, मला तिथं जगायचं नाही, तिथं दिसलं तर मारून टाकावं। त्या विष्ठेतला किडा जन्मला, किडा होऊन, म्हणजे भविष्यवाणी झाली होती ना मुनींकडून की हा मरून कुठं जन्मणार आहे, अशा शुद्ध ठिकाणी जन्मणार आहे। म्हटल्यावर राजाला ते ऐकल्यावर पण बरं वाटलं नाही की आपण असल्या ठिकाणी नाही जन्मायचं, आपल्याला नाही राहायचं।
म्हणून त्यांनी आपल्या मुलांना सांगून ठेवलं की मी जन्मल्या जन्मल्या मला मारून टाका. आणि मग मारायला पोरं जवळ आली तर त्या आतात जाऊन लपू लागलं. म्हणजे ज्या गतीत जातो तिथं रमतो असं म्हणतात ना, म्हणा श्लोक इष्टोपदेशचं पाठ आहे. काय हो म्हणा, कोणाला येत आहे? यो यत्र निवसन्नास्ते स तत्र कुरुते रतिम यो यत्र रमते तस्मा दन्यत्र सन गच्छती. म्हणजे काय? यो यत्र निवसन असते, जो जिथं राहतो तो तिथं रमतो, आणि जो जिथं रमतो तो तिथून बाहेर पडू इच्छित नाही. मग या तिन्ही गतीमध्ये सांगितलं जीव काय करतो, गेला की तिथं रमतो आणि त्यामुळे तिथून बाहेर पडण्याची त्याला इच्छा नसते. म्हणून म्हटलं की ते वीर असतात, शूर असतात, जे की स्वतः मरणाला सामोरे जातात किंवा स्वतःहून त्या मरणाचं स्वागत करतात. मरण आलं तरी सुद्धा त्यांना किंचितही भय नाही वाटणार. जसं ते परवा आलं होतं ना, भामाशाह ना, तेच की ज्यांनी की त्या गोविंद गुरुजींचं, गुरु गोविंदांच्या 2 मुलांना त्यांनी लढले. मुघल होते का कोणाच्या विरुद्ध, कोणाला माहिती आहे का त्याची गोष्ट? तर ते लढाईसाठी गेले होते का काय, आणि त्यांना सोडलं नाही तिकडच्यांनी. आणि त्या दोन्ही पोरं लहान होती, आणि त्या पोरांना त्यांनी काय केलं, जिवंत भिंतीत चिनून टाकलं. आणि मग ते त्या ठिकाणी मरण पावले. म्हणजे जेव्हा इकडं कळलं ह्यांना त्यांच्या फॅमिलीमध्ये, आणि त्यांनी म्हटलं की आमचं शव तरी द्या ते दोन्ही. तर त्या शत्रूंनी म्हटले की आम्ही द्यायला तयार आहे, पण जेवढ्या जागेत त्यांचं शव मावणार तेवढ्या जागेमध्ये तुमचे सुवर्णमुद्रा अशा उभ्या ठेवायच्या, आणि तेवढी जमीन तुम्हाला देणार. जेवढ्या जमिनीमध्ये तुम्ही जेवढे सुवर्णमुद्रा ठेवू शकाल उभ्या, बरं का, ते म्हणजे किती मावणार अजून, तर जेवढे देणार तेवढे मी तुम्हाला जमीन देणार. असं म्हटल्यावर त्यांची एवढी शक्ती नव्हती, पण त्यांना दुःख व्हायला लागलं की आपल्याला ते शवसुद्धा मिळणार नाहीत. म्हटल्यावर हे भामाशाह समोर आले. त्यावेळेस जे साहुकार होते, असं का सेठजी काय होते, आणि त्यांनी काय केलं, आपली सगळी इस्टेट त्यांच्या समोर टाकली आणि ती जेवढं जमीन व्याप्त होऊ शकते तेवढी जमीन घेतली. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं की मरणाला सामोरं जायचं तर कोणाची तयारी होईल असं, त्या भिंतीमध्ये स्वतःला चिनून घ्यायची. साधं श्वास कोंडला तर आपण गुदमरतो, नको वाटतंय, आणि तिथं तर सगळ्या साईडनी त्यांना पॅक करून टाकलं. आणि मग कसं जगणार अशा ठिकाणी? म्हणजे म्हणायचं की त्यांनी स्वतःहून स्वीकारलं ते. मग असं ते वीर योद्धे होते म्हणून त्यांनी ते स्वीकारलं. किंवा आता तुम्ही पण ऐकता कोण लढायांमध्ये वगैरे, शिवाजी म्हणा, काय ते झाशीची राणी म्हणा, असे अनेक प्रसंग बघतो की त्यांनी स्वतःहून मरणाला स्वीकारलं. पण ते अज्ञानपूर्वक आहे. जी आपल्याला इथं चर्चा आहे काय, जो ज्ञानपूर्वक सल्लेखना मरण साधतो त्या जीवाची सुगती होते. अन्यथा अशी दुर्गती तर अनेक वेळा झाली की, पण दुसऱ्यासाठी नाही, शरीरासाठी नाही, तर स्वतःसाठी असं एकदा मरा की आता पुन्हा कधी परत मरण करावं नाही लागणार, पुन्हा जन्म नाही घ्यावा लागणार. असं एकच मरण करायचं. कुठलं? निर्वाण. म्हणजे पुन्हा तुम्हाला जन्म मरण मिळणार नाही. असं ते वीर योद्ध्यांचं म्हणून सांगायचं होतं ना. तर त्यात एक उदाहरण येतं की अहिल्याबाई होत्या ना होळकर, तर त्यांच्याबरोबर ती किती मोठी ट्रॅजेडी झाली होती. काय झालं होतं, असं काय कोइन्सिडन्स की त्यांची आई, वडील, मुलगा, मुलगी, पती सगळे मेले होते, ते एकटे राहिले होते त्यांच्या फॅमिलीमध्ये. आणि मग ते त्यांचं संस्थान चालवत होते, त्याच्यामध्ये ते खुश होते. पण राघोबा दादा म्हणून कोणीतरी त्यांच्यावर त्यांचं राज्य बळकवण्याच्या हेतूने आला होता. आणि तो येऊन काय म्हणतात त्याला, तळ ठोकून होता बाहेर सीमेच्या. आणि मग त्यांनी लेटर पाठवलं की मी आलोय आणि तू
तुमचं सांत्वन करायला आलोय, तुमचं सगळं असं फॅमिली गेलंय म्हणून तुमचं सांत्वन करायला आलोय. मग त्यावेळेस अहिल्याबाई ठाम होत्या. त्या म्हणाल्या, जर तुम्ही काय म्हणायचं खुशी खुशी मागितलं असं तर मी सगळं राज्य तुमच्या स्वाधीन करीन, पण जर बळकावून घ्यायचा प्रयत्न करत असाल तर समशेर घेऊन लढाईलाच मी रणांगणात भेटेन, नाहीतर मला तुम्हाला भेटायचं नाही आहे. मग त्यावेळेस ह्यांनी सांगितलं की नाही, आम्ही तुम्हाला भेटायला नाही, आम्ही सांत्वनासाठी आलोय. मग तिने लगेच उद्गार काढले, काय सांत्वनासाठी 10,000चं फौज घेऊन यायची गरज नसते, आणि मग असलं सांत्वन आम्हाला अपेक्षित नाही. म्हणजे कुठली परिस्थिती कशी असते आणि त्यावेळेस कसं फेस करतो त्याच्यावरून शूरता वीरता ठरते. म्हणून आपण तुमच्यासमोर सैन्य येणार नाही आहे, तुम्हाला लढाई करायची नाही आहे, ऑलरेडी तुमची लढाई चालू आहे प्रत्येक समयाला कर्मांशी. आणि मग त्या लढाईमध्ये अशी शूरता अशी वीरता असायला पाहिजे की ते कर्म परास्त व्हायला पाहिजेत. आपल्याला दुसऱ्याला कोणाला हरवायचं नाही आहे. आपले परिणामच असे आहेत की जे आपले वैरी आहेत. म्हणून सांगितलं की त्या मरणाच्या समोर आपली वीरता दाखवा, आपली शूरता दाखवा, किंवा त्या कर्मांच्या उदयासमोर, जेणेकरून ते पुन्हा आपल्याला त्रस्त करणार नाहीत. म्हणून असा जन्म मरण रहित माझा आत्मा पवित्र पावन शूरवीर आहे, ह्याचा अनुभव करा. तर कुठल्या आपल्याला बाहेरच्या पराची अपेक्षा लागणार नाही. माझं मरण न हो, माझी सुरक्षा हो, ह्याच्यासाठी पुन्हा विचार करावे लागणार नाहीत. नेक्स्ट विशेषण काय आहे? वीतविहार म्हणजे काय हो? वीतविहार म्हणजे ज्यांचा आता विहार थांबलाय किंवा जे आता विहार करत नाहीत, परिभ्रमण करत नाहीत, असे वीतविहार स्वरूप भगवान. जिनका परिभ्रमण मिट गया और अपने ही प्रदेशों में ही विहार कर रहे हैं. भगवान विहार करतायत, पण कुठं? आपल्या स्वक्षेत्रामध्ये, जे आपले असंख्यात प्रदेश आहेत त्याच्यामध्ये त्यांचा विहार चालू आहे. ऐसे हे भगवान प्रसन्न हो, स्वरूप अपने आप में ही गमन का था. चांगलं वाक्य आहे. काय सांगायला लागले? जीवाचा स्वभाव तर स्वतःमध्ये गमन करण्याचा, स्वतःमध्येच विहार करण्याचा आहे, पण परात का जातोय सांगा? परिभ्रमण करत विहार करत इथपर्यंत कसं काय आलाय? पंढरपूर ते अकलूज का विहार केला हो? तर तिथे सांगायचे की विकल्पातूनच पहिल्यांदा विहार होतो, विकल्पातून विकल्पामध्येच विहार होत असतो. बाहेरचे विहार नंतर, किंवा काय म्हणायचं, प्रतिसमयाला विहार करताय तुम्ही. तर कुठं करताय हो? कुठं कुठं विहार करून आला? पुन्हा बाहेरचे म्हणजे घरचे विचार आले की म्हणजे करताना विचार घरातलं बघून. मग असं म्हणून ते आम्हा म्हणतात ना, मन वचन काय आणि सगळ्यांनी मर्यादा घ्या, म्हणजे बाहेरचे विचारच यायला नकोत. म्हणून सांगितलं की वीत विहार म्हणजे जे विहाराने परिभ्रमणाने रहित आहेत, असे ते भगवान वीत विहार स्वरूप आहेत. काय सांगितलं? स्वभावामध्येच गमन करण्याचं त्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे काय करायचं? स्वभावात गमन करायचं म्हणजे काय करायचं काका? कुठली गाडी घेऊन जायचं? स्वतःमध्ये विहार करायचं म्हणजे ज्ञानानेच विहार आहे आपल्या स्वभावामध्ये. तर स्वभावामध्येच गमन करण्याचं सामर्थ्य आहे. लेकिन विकल्पों से परिभ्रमण रूप बनाया, हमारा सामान्य स्वरूप भी भगवान के अनुरूप है, लेकिन भ्रम से पर को अपना रहा है और विकारों में भटकता रहता है. कुठून कुठं भटकतोय? विभावामध्येच भटकतोय सतत, त्यामुळं दुर्दशेला प्राप्त होतोय. लोक के क्षेत्र में भी इधर से उधर और उधर से इधर भटका ही करता है. 5 परिवर्तन के अनंत काल को पूरा करता रहता है. कुठं कुठं? 3 लोकामध्ये, 4 गतीमध्ये, 5 परिभ्रमणामध्ये, 8 कर्मामध्ये विहार चालू आहे सतत.
प्रतिसमयाला कर्मांचा आसरव बंद करतोय आणि पुन्हा पुन्हा त्याच्यामध्येच विहार करतोय. लेकिन जब अपने की सुध आती है तब वह परिभ्रमण मिटता है. म्हणजे विहार म्हणजे आता तुमच्या भाषेमध्ये काय म्हणायचं, ट्रिप म्हणा, नाहीतर काय पिकनिक म्हणा, अजून काय म्हणायचं असतं, असं करतो ना. कुठं कुठं गेलो, अमेरिकेला गेलो, परदेशी जायचं, इकडं तिकडं जायचं, आणि मग त्याच्या निमित्तात किती अनर्थ होतात. काय सांगितले, जसं अनेक एक्झाम्पल्स असे समोर आले होते की ज्यांच्या विहाराच्या निमित्तात त्यांना किती फळ कसं काय काय भोगावं लागलं हे सांगितलं. एक फॅमिली होती आणि त्या फॅमिलीतले सगळेजण कुलदेवीच्या दर्शनाला म्हणून बाहेर चालले होते आणि जात असताना नेमकं त्यांच्या घरातला छोटा मुलगा होता, किती एक 10-12 वर्षाचा. तो म्हटला की मला नाही यायचं, मी नाही येणार, मी घरात थांबणार आहे. त्यांनी सगळ्यांनी फोर्स केलं चल म्हणून, पण तो काय जायला तयार नव्हता. आणि हे सगळेजण निघाले, त्याच्या नावाने कोसत बसले, तुला काय करायचं नसतं धर्म आणि असं. मग ज्याची त्याची योग्यता, त्याला भाव नव्हते, तो म्हटला मी नाही येणार, तुम्ही जाऊन या. आणि हे निघाले आणि नेमकं रस्त्यामध्ये अंधार झाला, फार भयंकर काळोख आणि भयंकर पाऊस सुरू झाला होता. इतका तुफान पाऊस होता की न थांबणं शक्य होतं, न चालवणं शक्य होतं गाडी. तरी पण त्याच्यात तशात चालवत निघाला तर ड्रायव्हर, आणि काय झालं, समोर काय दिसलं नाही तर पूर्ण फॅमिली दरीत गेली. म्हणजे गाडी दरीत कोसळली तर त्याच्यामध्ये सगळेचे सगळे स्वाहा. म्हणजे मला म्हणायचे, विहार बाहेर करायला गेला तर एकाची नाही अशी अनेकांच्या घटना अनेक प्रकाराने सांगतात. किंवा आम्ही धर्मस्थळला गेलो होतो कधी 1991-93च्या दरम्यान. आणि तेव्हा काय झालं, आम्ही फुल फॅमिली चिलीपिली सगळी. आणि मग ते काय झालं आठवतंय का, तिथं रात्री 2 वाजता पोचलो आम्ही. आणि गेल्यावर काय प्री अरेंजमेंट नव्हती, त्यामुळं जाऊन आपलं धर्मशाळेत शोधतोय तर कुठं सगळे फुल होते. बहुतेक तेव्हा ते महामस्तकाभिषेक होतं, त्यामुळं सगळे इकडची लोक तिकडे गेलेली, सगळीकडचे धर्मशाळा फुल होते. मग आम्हाला एका ठिकाणी बसवलं वडिलांनी आणि सगळीकडे फिरून आले, कुठली तरी एक धर्मशाळा, एखादी रूम, छोटं जागा मिळते का त्यासाठी म्हणून. पण त्या रात्रीच्या 2 वाजेच्या टाईमला कोण काय देणार आहे, कुठेही जागा मिळाली नाही. शेवटी धर्मशाळेच्या बाहेर बॅगवर बसून रात्र काढली सगळ्यांनी. म्हणजे काय म्हणायचं, विहार करायची हौस ना, असं काहीतरी फळ भोगावं लागतं. घरात आपलं छान चांगलं बसायचं नाही, कुठं जाऊन बसायचं होतं, ती रात्र रस्त्यावर काढायची होती. म्हणून असं काहीतरी भटकंतीच्या निमित्तामध्ये असे फळ अनेक भोगलेत आपण. अजून आत्ताच एक घटना ऐकली होती मध्ये मागच्या वर्षी की बद्रीनाथला एकांनी यात्रा करवणारे होते, ते असतात ना टीम किंवा असं काय म्हणतात ते, कोणी समाजसेवक असे टाईप. हां, तर त्यातनं एक मनुष्य होता, तो सांगली साईडचा, कोल्हापूर साईडचा कोणीतरी, आणि तो बद्रीची ट्रिप अरेंज केली होती त्यांनी. आणि भरपूर जण त्याच्याबरोबर जुडले गेले होते आणि ते गेले बद्रीनाथला, यात्रा करून रिटर्न येत होते. आणि येत असताना रस्त्यामध्ये कुठंतरी दिल्ली का कुठंतरी थांबले, लागते ना दिल्लीमध्ये, तर तिथं कुठंतरी थांबले मध्ये. आणि तिथं एक हॉल्ट होतं त्यांचं, आणि नेमकं त्यांना काहीतरी छातीत त्रास व्हायला लागला, त्या ज्यांनी यात्रा करवत होते ते. मग बरोबर कोणी फॅमिली मेंबर नव्हते, हे सगळे यात्रेकरूच होते. मग त्यांना त्रास होतोय म्हटल्यावर आता ह्यांची रिस्पॉन्सिबिलिटी होती. त्यांनी तिथं दाखवलं, ॲडमिट केलं, तर त्यांनी सांगितलं ह्यांना हार्ट अटॅक आला आहे. आणि काय निर्णय घेणार, यात्रेकरू आहेत ते, काय करायचं नाही करायचं. पण तो इतका सिव्हिअर अटॅक होता म्हटलं की त्यांनी ऑन द स्पॉट गेले. आणि आता ह्यांना प्रश्न पडला, ह्यांनी काय करायचं. यात्रेकरूंनी ठीक आहे बाबा, त्यांना घेऊन जायचं म्हटलं तर त्या हॉस्पिटलवाले शव द्यायला तयार नाहीत, कारण फॅमिली मेंबर असल्यावर ते सही नसल्याशिवाय कसं देणार, कोण कुठले तुम्ही आणि कोणाच्या पण हातात दिलं का, असं त्यांच्यावर पण येऊ शकते. म्हटल्यावर त्यांनी फार सांगायचा प्रयत्न केला वगैरे, पण ते काय कोणी देईनात त्या हॉस्पिटलवाले. मग शेवटी ह्यांनी फोन करून फॅमिली मेंबर्सना सांगितलं,
पण ते सगळं प्रोसिजर होऊन त्यांनी येऊन ते शव घेऊपर्यंत 3 दिवस गेले. म्हणजे असं थोडी ते पटकन होणार असतं. आणि इथून दिल्लीचं रिझर्वेशन मिळायला पाहिजे, तुम्हाला जायला यायला पाहिजे, तरी पण गाडी घेऊन गेलं तरी पण एवढा वेळ गेला त्याला. त्यामुळं म्हणजे म्हणायचंय विहार करणार तर बाहेर गेला तर दुःख आहे, आणि जिथं आत विहार करणार तिथं कसलं कष्ट आहे, कसलं दुःख आहे, कसलं बाधा आहे. असा निराबाध विहार आपला अंतरंगामध्ये सहज कधीही होऊ शकतो. म्हणून तिथं ध्यानाला बसा आणि तो विहार करा ना. अंतरंगामध्ये एकदा आपण गेलो तर बाहेर कुठली आपल्याला भटकंती होणार नाही. म्हणून कुठं विहार करू शकतो जीव? स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभावामध्येच. स्वद्रव्य म्हणजे आपल्या आत्मद्रव्यामध्येच विहार करू शकतो. स्वक्षेत्र म्हणजे आपल्या ज्ञानरूपी क्षेत्रामध्येच राहू शकतो. म्हणून सांगतो ना भजनामध्ये काय, ज्ञान से ज्ञान में ज्ञान ही हो, कल्पनाओं का एकदम विलय हो, भ्रांति का नाश हो, शांति का वास हो, ब्रह्म प्यारे तेरी भक्ति में क्षण जाय सारे. सांगितलं ज्ञान से ज्ञान में ज्ञान ही हो. तेव्हाच सांगितलं आपला विहार स्वद्रव्य क्षेत्र कालभावामध्ये. असं बघितलंय का ज्ञानरूप मी आहे? एवढं सगळं रोज ऐकतोय तर ज्ञानाला ज्ञानरूप बघितलंय का? संतोष भैया सांगा. ज्ञान दिसलं का आपल्याला? ज्ञानात किती वेळ विहार करतो आणि दुकानात किती वेळा विहार करतो? घरातून दुकानात, दुकानातून घरात. नाही, ते एकच आहे बहुतेक आता, दुकान आणि घर. त्यामुळे कुठं विहार करायचे प्रश्नच नाही. ज्ञानाचा विहार कधी झाला, कधी केला? तो विहार करा तर बाहेर कुठं भटकंती करणार नाही, करावी लागणार नाही. म्हणून सांगितलं की स्वक्षेत्रामध्ये आणि स्वकालामध्ये जीवाचा काल किती आहे हो? अनादि अनंत आहे. मग तो स्वकालामध्येच विहार करतोय. बाहेर या पंचम काळामध्ये जीवाचा विहार नाही. कुठल्या काळात फिरायचंय? चतुर्थ काळात. तिसरा काळ चांगला असते, त्यापेक्षा भोगभूमी असते. दुसरा काळ त्यापेक्षा चांगला. पहिल्या काळात तर सगळं सुखच सुख. कुठल्या काळात फिरायचंय? बाहेर कुठं कुठल्याही काळामध्ये भ्रमण करू शकत नाही जीव, तर स्वकालामध्ये अनादि अनंत रूपाने स्वतःत राहणं हेच भ्रमण आहे. आणि स्वभावामध्ये स्वभाव काय आहे? जाणणे आणि पाहणे. एवढ्या रूपानेच मी परिणमन करतो, हाच माझा विहार आहे. बाहेर परद्रव्य, परक्षेत्रामध्ये, परकाल, परभावामध्ये मी विहार करणारा नाहीच. याची भाववासना, याची अनुभूती झाली तर तिथं विकल्प संपणार. जसं माताजी पण सांगतात ना नेहमी, ते काय की बस गेली होती कुठंतरी फिरायला म्हणून सगळे लोक भरून, आणि रस्ता चुकले. कुठे गेले? जंगलामध्ये. आणि रस्ताच मिळेना त्यांना बाहेर पडायचा. मग काय झालं सांगा? असे ते जंगलामध्ये जे रस्ता मिळेल तिकडं जायला लागले. त्यांना वाटलं हा रस्ता जातो, तो रस्ता जाईल बाहेर, आपल्याला पोचवेल. पण कुठूनही रस्ता त्यांना मिळेना म्हटल्यावर त्यांनी एक गाडी एका ठिकाणी थांबवली. आणि मग सगळी माणसं शोधत शोधत फिरायली की रस्ता कुठून मिळतो का. तर त्यांना कुठंतरी एका पॉईंटला त्या जंगलमध्ये अजून एक बस दिसली. आणि तिथं सगळे माणसं दिसली. म्हणलं ह्यांना किती आनंद की चला आपल्याला रस्ता मिळाला, आपल्याला आता लोक मिळाली. आणि ती गेली सगळी तिथं. आणि जाऊन भेटल्यावर म्हणले आम्हाला या जंगलातून बाहेर पडायचा रस्ता सांगा. त्यांनी काय केलं हो? ते म्हणले आम्ही पण भटकेच आहोत. भटक्यांना भटके भेटल्यावर कधी मार्गाला लागणार? म्हणून कोण कोणाला भेटले सांगा? मला कोण कोण भेटलंय? सगळे भटके आहात. कोण कोणाला पोचवणार नाही, पोचवू शकत नाही. म्हणून कोणाला भेटायचं? कुठल्या जंगलात जायचं? सिद्धांना भेटा, सिद्ध स्वभावाला भेटा, तर बाहेर कुठेही भटकंती होणार
नाही. म्हणून भटकों की दुनिया म्हणतात किंवा भटक्यांचं फॅमिली म्हणतात. मामा सांगतात ना नेहमी, तुम्ही घरात जे आलाय ना सगळे एकत्र, ते सुद्धा सगळे भटके आहात. कोण कोण? मुलगा कोण आहे? एक वेगळा भटका आहे. पती कोण आहे? दुसरा भटका आहे. सासू सासरे जाऊ दीर सगळे आई वडील कोण आहेत? हे सगळे भटक्यांचा संसार आहे. जसं त्या लोकांनी काय केलं, तिथं त्या जंगलमध्ये सगळे एकत्र भेटल्यावर कोणालाच रस्ता मिळेना म्हटल्यावर आता पर्याय नव्हता तिथेच राहण्यापासून, मग सगळे एकत्र राहू लागले. आणि मग त्याच्यामध्ये कोणतरी कोणाला तरी आई म्हणणार, कोणाला वडील म्हणणार, कोणाला मुलगा म्हणणार, असं करून ते आपला परिवार त्यांनी तिथं स्थापन केला. म्हणजे काय झालं, तो भटक्यांचा परिवार असं सांगतात आम्हा. म्हणून आपण पण इथं भेटलोय सगळे. कुठून कुठून विहार करून आलाय हो? कुठल्या गतीतून आलाय इथं? सगळ्या वेगळ्या वेगळ्या गतीतून आलेले भटके आहोत. आणि तुमच्या सगळ्यांचा असा तो परिवार एकत्र येऊन भटक्यांचा बनलेला आहे. त्यामुळं कोणी कोणाला मार्गदर्शन करू शकत नाही. मला मार्ग माहिती असेल तर मी दुसऱ्याला सांगणार, जर मलाच माहीत नाही तर तुम्हाला सांगणार काय? त्यामुळं स्वतः त्या मार्गाचा परिचय करून घ्या. कुठल्या मार्गाच्या द्वारे मी स्वभावापर्यंत जाऊ शकतो किंवा मुक्त होऊ शकतो. ज्याला तो परिचय झाला ना, तो भटक्यांमध्ये राहत नाही. जसं माताजी, त्यांना कळाला, मार्ग मिळाला, तर त्यांनी तुमच्या भटक्यांची सगळ्यांची फॅमिली सोडून दिली आणि ते आता स्वतंत्र विहार करतायत, स्वभावामध्ये विहार करतायत, आनंदात विहार करतायत. तुम्ही कुठं करताय? अजून त्या घरातच विहार करतोय. म्हणजे ज्याला मार्ग पाहिजे, ज्याला सुख पाहिजे, त्यांनी स्वभावामध्ये विहार करा हे सांगितलं. म्हणून भगवान कसे आहेत? वीत विहार स्वरूप आहेत, ज्यांच्या की स्वभावातून आता कुठेही भ्रमणाचे भाव नष्ट झालेले आहेत. तर त्यासाठी काय सांगितलं की एक म्हणजे तुम्ही भटकता कुठं ह्याच्यासाठी सांगायचं होतं की एक निश्चय करत नाही आपण, हे देव खरे आहेत, हे गुरु खरे आहेत आणि हे शास्त्र खरं आहे, ह्याचा निर्णय केला तर भटकणार नाही. किंवा हा माझा स्वभावच माझ्यासाठी आश्रयभूत आहे ह्याचा निर्णय करत नाही, त्यामुळं भटकत राहतोय. म्हणून मागं सांगितलं होतं बहुतेक एक दिवस की कुदेव कुगुरु कुशास्त्राच्या नादी लागतो आणि त्याच्या निमित्तामध्ये भटकंती होते. म्हणजे ते स्वतः भटके आहेत आणि तुम्ही त्यांचा आश्रय घेतल्यावर तुम्हाला कुठं मार्ग मिळणार आहे हो? त्यामुळं जसं ते ह्याच्यात दिलं ना छडालामध्ये, काय ते कुगुरु जन्मजल उपल नाव, म्हणजे काय ते कुगुरु जे आहेत ते संसार समुद्रामध्ये दगडाच्या नावेप्रमाणे आहेत, जे स्वतः पण बुडणार आणि तुम्ही जर त्यांच्या आश्रयाला गेलात तर तुम्ही पण बुडणार. बरोबर आहे की. म्हणून तर मग तुमच्या देवाने आमचे देव कुठले आहेत ह्याचा निर्णय करायला पाहिजे. तेच की आज आमची भटक्यांची चर्चा चालली हो. कोण कुठं भटकलाय, म्हणजे विहार भगवान कसे आहेत? वीत विहार स्वरूपी आहेत. तर ते भटके नाही आहेत, ते मार्गस्थ आहेत किंवा ते काय म्हणायचं एक लक्ष्याला प्राप्त झालेले आहेत. त्यांना कुठं विहार करायची पण गरज नाही आता, म्हणजे स्वभावात प्राप्त झालेले आहेत तर त्यांचा विहार थांबलाय. आणि तेच तुम्ही अन्य देवी देवतांच्या आहारी जाणार, त्यांना शरण जाणार, तर ते स्वतः मार्गभ्रष्ट आहेत. त्यांना स्वतः मार्ग माहीत नाही आहे, तर ते तुम्हाला काय आश्रय देणार, ते काय तुम्हाला मार्ग दाखवणार. म्हणून म्हणायत की जे स्वयं भटके आहेत ते तुम्हाला भटकवणारच. कुठं? एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात, एका गतीतून दुसऱ्या गतीत, एका घरातून दुसऱ्या घरात, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, एका दुःखातून दुसऱ्या दुःखात, अशी भटकंती चालली आहे सगळी आपली. म्हणून आता ती भटकंती थांबवायची असेल तर बघा सुख कुठं आहे ते, त्याचा निर्णय करा. तर म्हणून त्या समता षोडशीमध्ये काय येतं शेवटी? शेवटचं कडवं काय?
अति दुर्लभ अवसर आया है. म्हणा. दुर्लभ आया जग प्रपंच में नहीं पड़. अति दुर्लभ अवसर आया है जग प्रपंच में नहीं पड़ो. करो साधना जैसे भी हो यह नर भव अब सफल करो. म्हणजे काय? अति दुर्लभ अवसर आया है. हे जर तुम्हाला मिळाले ना, आज भाव मिळालाय, हे सगळं सानिध्य मिळालंय, देवशास्त्र गुरु मिळालेत, उपदेश मिळालाय, बुद्धी मिळाली आहे, भाव मिळाले, तशा प्रकारची अनुकूलता मिळाली आहे, तर अति दुर्लभ अवसर आया है जग प्रपंच में नहीं पडो. का काय? जग प्रपंच में नहीं फसो. संसार प्रसंगामध्ये, प्रपंचामध्ये अडकलात तर भटकणारच. म्हणून आहे त्याच्यामध्ये असताना सुद्धा स्पर्शी राहा, तर कुठलंही संकट नाही, दुःख नाही. करो साधना जैसे भी हो यह नर भव अब सफल करो. हे जीवा काय कर, कशा रीतीने कर साधना, पण हा नरभव आता 16वा समता षोडशी मध्ये 16 आहेत ना, त्यातलं शेवट. करो साधना जैसे भी हो. कोण कोणाला सांगायचं? मी तुम्हाला सांगायचं, तुम्ही मला सांगायचं. म्हणजे आपल्याला हा मिळालेला भव आहे तो अनमोल आहे, दुर्लभ आहे, आणि मग त्याच्यामध्ये जर आपण मार्गस्थ नाही झालो तर कुठं मिळणार मार्ग आपल्याला. म्हणून सांगायचे की भटकंती थांबवायची असेल तर त्या देवाला धरा, जे खरे देव आहेत ना त्यांना धरा, किंवा आपला जो देव, खरा देव, परमदेव स्वरूप आत्मा आहे त्याला धरा, तर कधी कुठेही भटकंती होणार नाही. आपला काय म्हणायचं, आपलं ध्येय निश्चित करत नाही, आपल्याला कशाच्या द्वारे मिळणार तो मार्ग ते निश्चित करत नाही. त्याच्यामुळं भटकंती कशी करतोय. जसं एक मनुष्य होता आणि तो यात्रेला म्हणून निघाला होता आणि समजा शिखरजीला चालला होता, तर किती वाजता चढायचं शिखरजीला? रात्री अंधारातच. आणि मग तो समोर जाऊन उभारला आणि बघितला इतकं मोठं डोंगर आहे, किती 29 किलोमीटर, किती मैलो असं काहीतरी. तर त्यांनी सांगितलं की इतकं मोठं कसं मी चढू, का कसं पार करणार, माझ्याकडं तर काहीच नाही आणि काहीच दिसेना, भयंकर काळा अंधार आहे आणि मी कसं चढणार, असं विचार करून तो तिथं त्या पायथ्याशीच उभारून राहिला होता. आणि मग मागून 1-2 मनुष्य निघाले होते, त्यांनी विचारलं काय झालं रे, तू का जाईनावर? मग त्यांनी सांगितलं की किती अंधार आहे म्हणले, कसं जाणार मी. मग त्यांनी म्हणले की ठीक आहे, तुला मी कंदील देतो. आणि मग त्यांनी त्याच्या हातामध्ये कंदील दिला आणि ते मनुष्य निघून गेला. म्हणले तू ह्याच्याद्वारे यात्रा करून येऊ शकशील. मग ते दुसऱ्या दिवशी तो मनुष्य परत आला, तर हा मनुष्य तिथेच उभारला होता. दुसऱ्या दिवशी नाही, थोड्या वेळाने म्हणा, थोडं काय तासांनी वगैरे, की अजून अंधारच होता तोपर्यंत. मग यांनी याला विचारलं की काय झालं, तू गेला नाही का वर? तो म्हणला नाही, कसं जाणार म्हणला, इतकं मोठा प्रवास आहे आणि इतकं मोठं डोंगर चढायचं आहे, इतका काळोख अंधार आहे आणि मी कसं चढणार, मला काहीच दिसत नाही आहे. मग त्या मनुष्याने म्हणलं तुला दिलाय ना दिवा, त्याच्या आधाराने जाऊ शकतोस. तो म्हणला इतका लहान दिवा आहे, 1 पाऊलभर सुद्धा त्याचा उजेड पडत नाही, मी इतकं लांब कसं जाणार. मग त्यावेळेस त्या मनुष्याने काय म्हणलं, अरे भल्या माणसा, 1 पाऊल तर उचल, दुसऱ्या पावलाला प्रकाश तुझ्या पुढं जाईल, तिसऱ्या पावलाला म्हणजे तू पाऊल उचलत जा तर पुढं प्रकाश येत जाईल तुझ्या बरोबर. असं नाही आहे की तुला एकदम तेवढं किलोमीटर चढायचं आहे, तुला तर 1 पाऊलच चढायचं आहे, तेवढ्यापर्यंत तुला तो प्रकाश मदत करणारा होता. म्हणून तुम्ही पण तेच सांगतायत की काय करावं, 1 पाऊल उचला ना. कुठं बाहेर जातोय तर 10 पावलं आणि आत येतोय तर येतच नाही आहे. त्यामुळं
म्हणजे मार्ग मिळत नाही आहे. त्यांनी म्हणतात जर यश मिळवायचं, जर आपलं ध्येय मिळवायचं तर पाऊल उचलणं आवश्यक आहे. म्हणून एक स्वभावाकडं पाऊल असं उचला की बाहेरची भटकंती नष्ट होणार, बाहेरचं सगळं परिभ्रमण नष्ट होणार आणि जीव सहज सुखाला प्राप्त होऊ शकतो. जाणा स्वतःच्या सुखमय स्वभावाला जाणा. हा मी आत्मा भ्रमंती करणारा नाहीच. विहार करणे हा माझा स्वभाव नाही. मी तर नित्य ज्ञानातच राहणारा आहे, ज्ञानमयच आहे. ज्ञानाच्या बाहेर माझा विहार नव्हता, नाही, नसणारच. स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभावामध्येच विहार करा. ज्ञान, आनंद, श्रद्धा, चारित्र्य आदी गुणांमध्येच विहार करा. पहा, हा मी परमदेव स्वरूप आहे. सर्व परिभ्रमणांमध्ये हा मी मात्र ज्ञाताद्रष्टाच आहे. ज्ञानमात्र स्वरूपोऽहम्. निर्गती स्वरूपोऽहम्. विसर्जन. नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाय.